ओम साईराम मंडळी, कशात सर्व मस्त ना. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आता मी साईबाबांचा अभिषेक करते. आमचं मंदिर आहे, तर मग दर गुरुवारी, मंगळवार, रविवार असं अभिषेक करायला लागतं. तर गणपती बाप्पासुद्धा आहेत, तर गणपती बाप्पांचा अभिषेक झालेला आहे. आता साईबाबांचा करते. आता आईंना पायामुळं नाही जमत म्हणून मीच करते. तर आई येणार होती आणि दादा येणार होता. मग भाकरींना खोय घेतली. आईंनी एका साईडला खोबरं आणि कांदा भाजून घेतला आणि आई आलेली होती आणि आमचं जेवणाचं आईंचं मटण टाकायचं चालू होतं, माझ्या भाकरी. आणि इकडं बघा तिघांचं म्हणजे आजी आणि नातू खेळ चालू होता. आले तर आई पण खूप खुश झाली, पण तो थोडासा आजारी होता त्याच्यामुळं जरा वाईट वाटत होतं. इकडं भाकरी झाल्या, माझ्या बुर्जी होती, आईने मटण टाकलेलं, परत नित्यांशला गरम पाणी करायला टाकलेलं आणि इकडं भात होता. तर आता आल्या आल्या आईने बघा मालिश करायला घेतलेली आहे नित्यांशची आणि मस्तपैकी मालिश केले, तेल लावला, अंग वगैरे पुसून घेतलं त्याचं छानपैकी, कारण त्याला थोडंसं बरं नव्हतं म्हणून. आणि इकडं बघा आई आता निघालेली घरी झाल्या. तिला विचारलं मी आता कधी येशील, तर बोलते बघू. तर माझं केस एवढी डेंजर जातात ना डिलेवरी झाल्यापासून, खूप भयंकर केस जायला लागले. ते बघा एवढे केस जायला लागलेत. आणि त्याच्यानंतर आम्ही याला वाफ द्यायला घेतली, कारण सर्दी खोकला दोन्ही पण झाले. तर या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू आपण पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.